नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की राधावहिनींनी सकाळी वाळवणं घालून जो काही तमाशा घातलेला असतो त्यामुळं आता सोसायटीतील लोक अशोक मामाकडे तक्रार करायला आलेले असतात. देसाई अशोक मामांना म्हणतात की तुमच्या त्या नातेवाईकांमुळे लेट मार्क मिळालाय बरं आम्हाला. तोरणे म्हणतात की अहो आरडाओरडा करून दिवस खराब केला तो वेगळाच. प्रभुबाई म्हणतात दुसऱ्यांचा म्हणून जरा विचार करायचा नाही, साधं सॉरी बोलायची सुद्धा पद्धत नाहीये. असं म्हणून आता सोसायटीतील लोक सगळेजण अशोक मामांना बोलू लागतात. ईश्वर काका या सगळ्यांना थांबवत म्हणतात, अरे हो, पण त्यात अशोक काय करणार आहे? देशमुख म्हणतात, काय करणार आहे म्हणजे काय? माजगावकर साहेब चांगलंच खडसावा त्यांना, म्हणावं हे मुंबई शहर आहे, इथे असं करता येत नाही. देसाई म्हणतात की हो नाही म्हणजे आम्हाला मान्य आहे ना की आम्हाला सुद्धा पापड कुरड्या लागतात, पण म्हणून काय त्या वाटेत पसरून आम्ही वाळवणं घातलेली नाही, गावठी लोक कुठले. यावरती अशोक मामा रागातच देसाईंना म्हणतात की एक मिनिट देसाई, शब्द जरा जपून वापरा. आपण सगळेच गावातून शहरात आलोय. फरक इतकाच आहे की आपण काही वर्षांपूर्वी आलोय आणि ते आत्ताच इथे आलेत. इथली माणसं, इथल्या सवयी यांची त्यांना काही एक माहिती नाहीये. देशमुख म्हणतात की माजगावकर साहेब, म्हणजे तुम्ही त्यांचीच बाजू घेताय का? अशोक मामा म्हणतात की अजिबात नाही, पण त्यांना गावठी म्हणून हिणवण्याचा तुम्हाला कुणालाच अधिकार नाहीये. गावातला माणूस गावाच्या निसर्गाशी मातीशी जोडलेला असतो, त्यामुळं तोही हुशार असतो. आणि तुम्ही शहरात राहून सुद्धा मोठमोठ्या चुका करतात, त्याला काय म्हणायचं? तर आता ईश्वर काका पुढे येऊन म्हणतात की आणि माणूस कुठून येतो, कुठली भाषा बोलतो यावरून त्याची जी अक्कल काढायची तुमची सवय लागली ना, ती आधी बंद करा. अशोक मामा म्हणतात की राधावहिनींचं चुकलं हे मला मान्य आहे आणि त्याची जाणीव मी त्यांना करून देईनच, जसं तुमचं चुकल्यावर मी तुम्हाला करून देतो ना तशी. आता अशोक मामांनी असं म्हटल्यावरती सगळे सोसायटीतील लोक मानाखाली घालतात. पुढे अशोक मामा म्हणतात, पण एक लक्षात ठेवा, माणसांच्या चुकावर बोट ठेवा, प्रदेशावर नाही. असं म्हणत अशोक मामा तिथून निघून जातात. आता ईश्वर काका पण त्यांच्या पाठीमागे येतात. ईश्वर काका अशोक मामांना म्हणतात की अशोक, तुला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो ना, हे बघून मला सुद्धा खूप त्रास होतो यार. अशोक मामा म्हणतात, जाऊ दे रे, शेवटी वेणूचे नातेवाईक आहेत ना, ते काय करणार? ईश्वर काका म्हणतात, हो ते बरोबर आहे, पण तुला सांगतो ना, हा किस्सा बघून राधावहिनी यांचा नक्कीच काहीतरी घोळ आहे. अशोक मामा म्हणतात, हे बघ तू आता जे बोलतोयस ना ते वेगळं आहे आणि ते जे सांगतायत ना ते वेगळं आहे, दोन्हीचं काहीच संबंध नाहीये. ईश्वर काका म्हणतात, अरे असा कसा संबंध नाहीये? हे बघ, माझ्या गावाच्या नातेवाईकांना मी विचारलं ना त्यांच्याबद्दल, तेव्हा ते म्हटले की त्यांना कुणालाच त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. हे तुला विचित्र नाही वाटत का? अशोक मामा म्हणतात, अरे तेच तर म्हणतोय ना मी, हे बघ खोटं बोलणं ही गोष्ट वेगळी आणि लोकांची पर्वा न करणं ही गोष्ट वेगळी. आता तू जे सांगतोयस ना त्यावरून असं वाटतं की राधावहिनी ते खोटं बोलतायत, पण आता हे सोसायटीतील लोक जे सांगतात ना त्यावरून असं कळतंय की बाई कुणाचाच विचार करत नाहीये. दोन्ही म्हणजे दुर्गुणच, पण या दोन्ही गोष्टी गल्लत करू नकोस. ईश्वर काका म्हणतात, मी अजिबात गल्लत करत नाहीये, पण दोन्हींचा अर्थ एकच होतो की हे दोघे इथे राहता कामा नये. आता अशोक मामा वैतागतच म्हणतात, मग जातील ना ते, 2 दिवसात जातील, प्रश्न मिटला. हे बघ मी जातो आणि त्यांच्याशी बोलतो. असं म्हणत अशोक मामा तिथून जातात. तर इकडे घरी राधावहिनी ओव्हन जळाल्यामुळे रडत बसलेले असतात. तर संयमीला मात्र राधावहिनींचा खूप राग आलेला असतो. अशोक मामा तेवढ्यात घरात येतात आणि म्हणतात, वास कसला येतोय, काय जळालंय का? संयमी रागातच राधावहिनींना म्हणते की दे उत्तर दे मामी आजी, सतत आमच्या चुका काढत असतेस ना तू, आता आम्ही बोलू का? तर भैरवी संयमीला थांबवत म्हणते की समा, नीट बोल त्यांच्याशी, लहान आहेस ना तू. संयमी रागातच म्हणते, म्हणून काय झालं, मी आत्ताच बेकिंग क्लासची फी भरून आले होते, सगळा प्रॉब्लेम झालाय, आता मी प्रॅक्टिस कशी करणार आहे? अशोक मामा म्हणतात, काय झालंय, काय झालंय राधावहिनी? आता राधावहिनी रडतच सांगू लागतात की अहो आम्ही गावाकडची लोक, आम्हाला काय समजते त्या मशिनी खिशिनीचं. मी बाई म्हटलं चला काहीतरी गरम करूया पटकनी, म्हणून त्या यंत्रामध्ये भांडं ठेवलं, आता यामध्ये माझं काय चुकलं का, सांगा बरं? असं म्हणत राधावहिनी रडू लागतात. अशोक मामा राधावहिनींना म्हणतात, आहो पण मी कुठे काय बोललोय तुम्हाला? किशाभाऊ म्हणतात, तेच तर आहे ना भाऊजी, अहो कुणीच काही बोललं नाही, आम्हाला वाळीत टाकल्यासारखं झालंय. संयमी म्हणते की झाली का आता तुमची ओव्हर ॲक्टिंग सुरू? किशाभाऊ म्हणतात, पोट्टी तर कुचक्यासारखंच बोलून राहिली आणि बाकीचे पण बोलत नाहीये. असं आता आहे किशाभाऊ अनिश आणि भैरवीबद्दल बोलतात. अशोक मामा म्हणतात, आहो पण झालंय तरी काय ते तर सांगा ना. मित्रांनो आता मज्जा बघा. किशाभाऊ म्हणतात की मी सांगतो भाऊजी, काय ना हिला सर्वांसाठी गरम जेवण बनवायची सवय आहे ना. म्हटलं चला बरं कसं गरम होतंय बघावं, म्हणून हिने काय केलं, भांडं घेतलं आणि त्या यंत्रात ठेवलं. आता त्याच्यात काय झालं माहिती का, त्याचा झाला स्फोट. आता सांगा बरं यात काय चुकलं? आता हे सर्वांनी बोलायचं बंद केलंय.
आता अनिश पुढे येतो आणि म्हणतो, काय बोलणं बंद केलंय? अहो तो मायक्रोवेव्ह खराब झालाय, रिपेरिंगला द्यावा लागेल. राधाबाई रडतच म्हणायला लागतात की मग आता मला लागली होती भूक. मी म्हटलं चला मशीनमधून काहीतरी गरम करूया, लवकर काहीतरी होईल असं म्हणून मी ठेवायला गेले. आता माझं काय चुकलं का सांगा बरं? असं म्हणत त्या रडायला लागतात. तर भैरवी म्हणते, मी एवढंच म्हणाले होते की तुम्हाला वापरता येत नाही ना, मग मला विचारा. राधाबाईनी याच्यावर चिडतात आणि रागातच रडतच म्हणायला लागतात की मला विचारा म्हणजे काय? मला विचारा म्हणजे आता तुला विचारून कामं करायची का? म्हणजे आम्ही गुलाम आहोत का? कशी बोलते ही? असं म्हणत आता राधाबाईनी परत एकदा रडत गोंधळ घालायला सुरुवात करतात. तर किशाभाऊ राधाबाईंना समजायचा प्रयत्न करत असतात. आता या गोंधळामध्ये अशोक मामा चिडतात आणि मोठ्यानेच म्हणतात की एकदम बंद बंद. हे बघा राधाबाईंनी, तुम्हाला इथे कुणीही टोमणे मारत नाहीये. संयमी लहान आहे ना, त्यामुळं ती बोलली हो. संयमी सॉरी म्हण. आता असं म्हटल्यावरती संयमी मात्र सॉरी म्हणायला तयारच नसते. अशोक मामा जरा आवाज चढूनच म्हणतात की संयमी सॉरी म्हण. आता संयमी सॉरी म्हणते. पुढे अशोक मामा म्हणतात की आता प्रश्न उरला भैरवीचा. तर आता मित्रांनो मज्जा बघा. भैरवीला वाटतं की आता तिला सॉरी म्हणायला सांगतात की काय, पण होतं मात्र उलटंच. अशोक मामा म्हणतात की तिचं 100% बरोबर आहे. आता हे ऐकल्यावरती भैरवीला आश्चर्यच वाटतं. तर राधाबाईंना धक्काच बसतो. अशोक मामा राधाबाईंच्या जवळ बसतात आणि म्हणतात की राधाबाईंनी, हे बघा, आम्ही जर तुमच्या घरी आलो आणि तुमच्या शेतामध्ये कसं काम करायचं हे आम्हाला माहीतच नसेल तर तुम्ही आम्हाला काय म्हणाल? जे काही काम करायचं असेल ते आम्हाला विचारून करा, हो की नाही? म्हणाल की नाही? मग तेच भैरवीनं केलं, यात काय चुकलं तिचं? आता मला सोसायटीच्या मीटिंगमध्ये बोलवलं होतं कारण तुमच्याबद्दल तक्रार आली आहे. आता राधाबाईंनी घाबरतात आणि म्हणतात, का? अशोक मामा म्हणतात की तुम्ही सोसायटीच्या पार्किंगमध्ये वाळवणं घातलं होतं म्हणून. तर आता राधाबाईंनी परत एकदा रडायला सुरुवात करतात आणि म्हणतात की भाऊजी, अहो माझ्या जीवाला वाटलं की तुमच्यासाठी लेकरांसाठी काहीतरी कुरड्या पापड करावं म्हणून मी वाळवणं केली हो भाऊजी. अशोक मामा म्हणतात की नाही, बरोबर आहे तुमचं, त्याबद्दल मी तुमचा आभारीच आहे. पण वाळवणं घालायची जागा चुकली तुमची वहिनी. अहो या गोष्टी आम्हाला विचारा, सगळ्यांच्या सोयीच्या होतील हेच म्हणायचे ना भैरवी तुला? तर भैरवी लगेच म्हणते की हो हो. त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर अनिश आणि भैरवी हे दोघं जण खाली येतात. अनिश भैरवीला म्हणतो की खिचडी सुपर्ब झाली होती, बाबांनाही खूप आवडली. मामा मामीने मात्र चुपचाप खाली, म्हणजे त्यांनाही आवडलीच असेल. आणि त्यांचे पापड सॅम्पलच होते, त्यांच्यासारखे दोघंही सॅम्पलच आहेत. यावरती भैरवी हसते आणि म्हणते की आय नो, मला जर माहीत असतं ना की तुझ्या फॅमिलीमध्ये असे कॅरेक्टर आहेत तर मी लग्नच केलं नसतं. झालं. आता अनिश तिला पुन्हा एकदा ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची आठवण करून देतो. पुढे भैरवी एका बाकावरती बसते. अनिश जवळ येतो आणि म्हणतो की ऐक ना, मला एक तुला सांगायचं आहे. आपल्या कॉन्ट्रॅक्टला आता बरेच दिवस झालेले आहेत. पुढं काय करायचं ना ते लवकरात लवकर डिसाईड करायला हवं. आता यावरती भैरवी मात्र अस्वस्थ होते आणि ती मात्र काहीच बोलत नाही. अनिश म्हणतो, काय झालं, तू काही वेगळा विचार करतेस का? भैरवी म्हणते की नाही, मला काहीच कळत नाही आहे मी काय करते ते. अनिश म्हणतो, का? भैरवी म्हणते, खरंच मला काही कळत नाही आहे, माझ्याकडे आता या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. अनिश म्हणतो, मग तुझ्याकडे आधी या प्रश्नांची उत्तरं होती का? भैरवी म्हणते की हो, आधी होती. आधी मी डिसाईड काहीतरी वेगळंच केलं होतं, पण आता मात्र काहीतरी वेगळंच झालंय. अनिश म्हणतो, आता काय झालं? भैरवी मात्र काही सांगत नाही. ती म्हणते की मला नाही माहिती अनिश काय होतंय ते, पण आता मात्र गोष्टी वेगळ्या आहेत. आता अनिशच्याकडे प्रेमाने 2 मिनिटं पाहतो आणि तिथून निघून जातो. भैरवीच्या मनामध्ये मात्र गोंधळ उडालेला असतो. तिला आठवतं की तिला इटलीला जाण्याची अपॉर्च्युनिटी मिळालेली, 6 महिन्यांसाठी तिला तिकडे जावं लागणार असतं. तर त्याचबरोबर तिला हेही आठवतं की अनिश तिला बोललेलं असतो की तुझं इथं राहणं आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता अनिश घरी आलेला असतो. भैरवी न जाण्याचा विचार करते असं अनिशला वाटत असतं आणि तो खूप खुश झालेला असतो. राधाबाईंनी तिथे येतात आणि म्हणतात की अरे अनिश, काय एकटाच हसतोय? अनिश भानावरती येतो आणि म्हणतो, काय बोललीस का मामी तू? राधाबाईंनी म्हणतात की काय नाही, काय अरे तुझी बायको सतत काम करत असते, सतत फोनवरती पण बोलत असते, ह्याला झापत असते त्याला झापत असते. अनिश म्हणतो, अगं हो, ती एका मोठ्या कंपनीची बॉस आहे ना. राधाबाईंनी म्हणतात की हा लय बॉस, घरामध्ये तर आगच लावते. अनिश मात्र राधाबाईंच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिला म्हणतो की गुड नाईट. राधाबाईंनी म्हणतात की हा बाबा, तुझी तर नाईट ही गुडच होऊ दे, घरामध्ये काम बाहेर काम सगळीकडे बिचारा कामच करत असतो. अनिश म्हणतो, अगं राधाबाईंनी, पुरुष असो किंवा स्त्री असो दोघांनी ही कामं करायलाच हवी. राधाबाईंनी म्हणतात की आदर्श बायकोचा आदर्श नवरा. पुढे राधाबाईंनी बोलता बोलता त्याला सांगून टाकतात की आता भैरवी परदेशात जाणार आहे. अनिश हे ऐकून त्याला धक्काच बसतो आणि तो म्हणतो, तुला कसं माहिती? राधाबाईंनी सांगतात की तिची ती कोण मैत्रीण आली होती ना झिपरी, तिने सांगितलं. आता भैरवी 6 महिन्यांसाठी परदेशात जाणार आहे. आता हे ऐकल्यावरती अनिश अस्वस्थ होतो. त्यानंतर रात्री सगळेजण झोपलेले असतात. अनिशला मात्र झोपच येत नसते.
भैरवी 6 महिन्यांसाठी परदेशात जाणार याच विचाराने अनिशला मात्र झोप येत नसते. तो उठतो आणि पाणी पिण्यासाठी किचनमध्ये जातो. इकडे अशोक मामांना अचानक जाग येते. ते पाहतात की अनिश जागेवर नाहीये. अनिश इकडून किचनमधून बाहेर येतो तर अशोक मामा समोरच असतात. त्यांना पाहून अनिश थोडा दचकतो आणि म्हणतो की बाबा. अशोक मामा म्हणतात काय झालंय? अनिश म्हणतो काही नाही. अशोक मामा म्हणतात की हे बघ, कापडाच्या चिंध्या देऊन तुला विकत नाही आणलेलं. पोटचा पोरगा आहेस तू. बापाला सगळं कळतं काय चाललं आहे ते. सांग मला काय चाललंय? अनिश मात्र काही बोलायला तयार नसतो. इकडून किशा मामा हे घोरत असतात. अशोक मामा म्हणतात की हे बघ, म्हणजे ते गाढ झोपलेलेत, त्यामुळं आता आपल्याला बोलता येईल. चल बस. असं म्हणत आता हे दोघं जण डायनिंग टेबलवरती बसतात. अशोक मामा अनिशला विचारू लागतात की काय झालंय, काय प्रॉब्लेम झालाय का? अनिश काहीच नाही म्हणत. अशोक मामा म्हणतात मग बायकोसोबत काही भांडण झालं का? अनिश पटकीने म्हणतो नाही हो बाबा. अशोक मामा म्हणतात की म्हणजे नक्कीच काहीतरी झालेलं आहे. पटकीने उत्तर दिलं म्हणजे नक्कीच तुझं आणि भैरवीचं वाजलेलं आहे. अशोक मामा पुढे त्याला म्हणतात की हे बघ अनिश, मी तुला आधीच म्हटलंय, तुम्ही दोघं जण वेगळे राहता का? यावरती अनिश चिडतो आणि म्हणतो की नाही हो बाबा, मुलांना तुमच्यावरती असं सोडून आम्ही वेगळं राहणार नाहीत. अशोक मामा म्हणतात अरे हे बघ, वेगळं राहण्यासुद्धा एक वेगळी मजा असते. अनिश म्हणतो नाही बाबा, मला नाही वेगळं राहायचं. भैरवीला राहायचं असेल तर ती राहील वेगळी. असं म्हणत अनिश रागात तिथून निघून जातो. अशोक मामा विचार करतात की काय झालं आता अचानक असं? भैरवीला तर आतापर्यंत इथं राहायचं होतं. आता अचानक असं काय झालं की भैरवीला इथं राहायचं नाहीये? त्यानंतर आता आपण असं पाहतो की दुसऱ्या दिवशी सकाळी अनिश आवरून ऑफिसला निघणार असतो. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. अनिश जाऊन दरवाजा उघडतो तर भैरवीची मैत्रीण हर्षा आलेली असते. अनिश तिला पाहतो आणि म्हणतो की हर्षा तू? हर्षा म्हणते की भैरवी कुठे? अनिश म्हणतो ती मामीसोबत बाहेर गेली, तिला ब्लाऊज शिवायचे होते ना म्हणून. यावरती हर्षा म्हणते की व्हॉट? आम्हाला संध्याकाळी पार्टीला जायचं आहे, ऑफिसची पार्टी आहे. अनिश म्हणतो एवढं काय, मग येईल थोड्या वेळात. तुला जर वाट पाहायची असेल तर तू आतमध्ये येऊन वाट पाहू शकतेस. आता हर्षा आतमध्ये येते तर किशभाऊ ते नाश्ता करत असतात. ते तिला नाश्त्यासाठी बोलवतात. तर हर्षा म्हणते की नाही नको मला, मी काप जास्त खात नाही. अनिश म्हणतो ठीक आहे, मी तुझ्यासाठी कॉफी करतो. किशाभाऊ म्हणतात अरे तुला ऑफिसला जायला उशीर होतोय ना. आता हे ऐकल्यावरती हर्षा म्हणते अरे वा, तू ऑफिसला पण जातोयस का? मला वाटलं तू घरकामच करणार आहेस की काय. अनिश म्हणतो सी दिस वॉज नॉट माय प्लॅन. मी आत्ताच मुंबईमध्ये आलेलो आहे, त्यामुळं थोड्या दिवस घरातच होतो. आता मी जॉब करतोय. पुढे अनिश हर्षाला विचारतो की बाय द वे, तुम्ही कुठे परदेशात चाललाय का? यावरती हर्षा म्हणते की ओ म्हणजे भैरवीने तुला सांगितलं वाटतं. मला तर वाटलं होतं तिला इंटरेस्टच नाही आहे बहुतेक यामध्ये. येस, भैरवीला इटलीला जाण्याचा चान्स मिळतोय, तेही 6 महिन्यांसाठी. खरंच भैरवीना खूप लकी आहे. आणि तू आहेस की घरी मुलांना सांभाळायला. इटलीचा चान्स परत मिळणार नाही तिला. तिची मस्त ग्रोथ होईल तिकडे. आणि ऑनेस्टली सांगायचं झालं ना, तर या कामाचे तिला खूप सारे पैसेसुद्धा मिळणार आहेत. आणि तुझं काय, सध्या नवीन जॉब असल्यामुळे तुला काही फार ग्रेट पगार नसणार आहे. त्यामुळे फायनली सगळे काही भैरवीच्या पगारावर चालणार आहे. असं म्हटल्यावरती आता अनिशला फार राग येतो. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.